जिवंत असते ना म्हणून. हालेलुया. तसं पाण्याच्या लोटामध्ये ते गाव शहर सगळं बुडून गेलं. तसं देव काय सांगत आहे की शत्रू पाण्याच्या लोट्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच विरुद्ध झेंडा उभारेल. मला झेंडा उभारेल. शत्रू कोण आहे आपला? शैतान. तो तुमच्या जीवनामध्ये काय करतो? पाण्याचा लोंढा जसा येतो, पाणी जसं फुल झालं तर तो लोंढा आल्यासारखा तो काय करतो? आपल्याला बुडवून टाकण्यासाठी येतो. कुणाला? आपल्याला. आणि कित्येक लोक त्याच्यात बुडतात पण आणि मरतात पण. हालेलुया. पण जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात तिथं वचनात दिले आणि जे परमेश्वराचं भय बाळगतात तिथं त्यांच्या समोर परमेश्वराचा आत्मा झेंडा घेऊन उभा टाकेल. हालेलुया. काय घेऊन? आजचं वचन तुम्हाला शिकण्यासारखं आहे. कारण देवाचा आत्मा, म्हणा देवाचा आत्मा. जर तुम्हाला बंधनातून मुक्त व्हायचं असेल, श्रापातून मुक्त व्हायचं असेल, दुसरा कुठलाही मार्ग नाही. बायबल सांगतो एकच मार्ग आहे, देवाचा आत्मा म्हणजे येशूचा आत्मा तुम्हाला प्राप्त करणं. म्हणा हालेलुया. कुणाचा आत्मा प्राप्त करणं? आता जर जे आपण आराधना करत होतो बघितलं का तुम्ही काय काय तुम्हाला समजलं त्याच्यामध्ये?